भोपाल के रास्ते चेन्नई सेंट्रल से आने वाली प्लेटफॉर्म नंबर 4 पर आ रही है। भेळ काय फक्त चुरमुरे आणि शेव थोडीच यार भेळ आहे म्हणजे जाऊ दे तिच्या मायला आमच्यासाठी तो चुरमुरा आहे वेळ लागलाय मला आहा. नाही आवडली. ओके ओके स्पॉट आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त. जी आपली महाराष्ट्र फूड टूर चालू आहे आणि त्यामध्ये आपण मराठवाडा फिरतोय आणि आत्ता मी आलोय महाराष्ट्रातल्या कोटा फॅक्टरीत. हो, आत्ता मी आलोय लातूरला. लातूरचा जो कम्प्लिटली क्लासेसचा एरिया आहे तिथे मी उभा आहे आणि IIT JEE आणि सगळे इंजिनिअरिंगचे क्लासेस इथे आहेत. लातूर पॅटर्न आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर बघूया लातूरमधला फूडचा पॅटर्न काय आहे ते. चला. तेच तर आत्ता मी उभा आहे म्हणतात ना की 100 वर्ष जुना आणि परंपरा असलेला स्पॉट ते म्हणजे किसनराव हलवाई. आणि इथला प्रसिद्ध आहे पेढा. इथे बाकी पण गोडाचे पदार्थ मिळतात पण सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे पेढा. त्याचबरोबर जामून, गुलाबजाम मोठा त्याला हे जामून म्हणतात, आणि अंजीर बर्फी. तर या तिन्ही गोष्टी मी घेतलेल्या आहेत आणि 100 वर्ष जुने हे मला लगेच कळलं. कारण गेल्या त्यांनी मला सांगितलं अजिबात आज शूट करायचं नाही, सगळे मला नियम सांगितले. आणि असं पेपरमध्ये त्यांनी प्लास्टिकमध्ये दिलंय म्हणजे पाक गळू नये. इट्सा वेळ लागलाय मला. आहा, काय गुलाबजाम आहे हा. मुलायम असा फिरतोय तो, असं छानपैकी. चावायची गरज नाही, विरघळतोय तोंडात. हलकी वेलची, इतका अप्रतिम म्हणजे गोडवा प्रमाणात छान शिजला गेलाय आतनं. आणि वरचं जे आवरण आहे ना थोडंसं म्हणतात ना की स्मोकी टाईप त्याला हे फ्लेवर. इतके गुलाबजाम खाल्ले आजवर, टॉप क्लास. आहा, दर्जा गुलाबजाम. मला आहा दोन्ही संपवल्या नाही पाहिजेत, लय वजन वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. पण आज जाऊ दे तिच्या मायला. खूप फुले का हा. तर अजून पुढे खायची इच्छा नाही, हाईच चव जाऊ नये असं मला वाटतंय. आपण तरी ट्राय करून बघूयात. पण आता आधी पेढा खाऊयात, कारण पेढा हा इथला आयकॉनिक आहे. म्हणजे किसनराव म्हणजे पेढ्यासाठीच फेमस आहे. पेढा एकाच प्रकारचा पेढा आहे, छान म्हणत ना, खूप साधेपणामध्ये चव असते छान. तसे नो नॉनसेन्स, अतिशय सिंपल पेढा आहे. त्यातलं दूध, साखर, वेलची एवढ्याच गोष्टी आहेत. टिपिकल देवस्थानामध्ये प्रसाद म्हणून जो पेढा मिळतो तशी चव आहे. छान आहे, पेढा सुद्धा छान आहे. आता अंजीर बर्फी. विसरलो मी, गुलाबजाम विसरलो, पेढा विसरलो या अंजीर बर्फी पुढे. आणि ना अंजिरामध्ये कसं त्या बिया करकर आपल्या दाताला लागतात ना, त्या अंजीर चावताना तसं त्या बिया लागतात. एवढं अंजीर त्याच्यामध्ये घातलंय. वा वा, मी पॅक करून घेणार आहे अंजीर बर्फी. वेळ लागलाय मला. म्हणजे मी जेव्हा आलो ना, इथल्या पाटीचा फॉन्ट, ही लाकडी कपाटं टिपिकल ठेवलेल्या गोष्टी हे बघूनच मला असं वाटलं की कोणास ठाऊक अरे इथली चव खूप भारी असणार आहे. कारण लगेच मला कळतं ना जुन्या गोष्टी. लातूरकरांनी खुश केलेलं आहे. पुढचा कुठला आहे स्पॉट म्हणजे मी विसरलोय. आता पुढे कुठे जायचं आपलं सगळं शेड्यूल पण विसरलोय. आता पुढचा कुठला स्पॉट आहे ना, लातूरला आलात ना बाकी काही नाही, फक्त इथे येऊन जा. म्हणजे इथे खाऊन जरी परत गेलं तरी प्रवास वसूल आहे. तर सुंदर आहे. आणि मला असं वाटतं की पेढा आहे ना, पेढा आपल्या इतक्या शहरामध्ये आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा पेढा मिळतो. म्हणजे फक्त पेढ्यांवरती सिरीज होईल एवढ्या इतके चांगल्या प्रकारचे पेढे आपल्याकडे मिळतात. तर गोड खाल्लंय, काहीतरी तिखट खाऊयात, काहीतरी चटकदार तिखट असं काहीतरी खाऊयात. चाट आयटम किंवा असं काहीतरी बघूयात, नाही का. तर लातूर मधला आयकॉनिक स्पॉट संगमेश्वर भेळ गंजगोलाईच्याच परिसरातला हा स्पॉट आहे. आणि खूप लातूरकरांनी मला सांगितलं मस्ट आहे. तर विशेष म्हणजे इथे नॉर्मल भेळ तर मिळतेच, पण कचोरी भेळ मिळते. ते बघून मला फारच टेम्पटिंग वाटलं. तर त्यांनी कचोरीचे तुकडे टाकले, मिरची भजीचे पण काही तुकडे टाकले आणि चुरमुरे आणि बाकी सगळ्या गोष्टी टाकल्या. सोबत रगडा टाकला वरती.
खाऊन बघूया तर सगळ्या गोष्टी एकत्र येतील असं मी घेतो. ओके प्रकार, म्हणजे कसलीच एक धड चव नाही आहे त्याला, म्हणजे एकसंधपणा नाही आहे. खूप सगळ्या रॅन्डम गोष्टी एकत्र येऊन झालंय असं ते वाटतंय. पण रगडा पण आहे, मध्ये चुरमुरे पण आहेत आणि ते असं एकरूप नाही होते. मध्येच कचोरीचा एखादा तुकडा येतोय. ओके प्रकार, मला असं वाटतंय फार ग्रेट नाही आहे. चाट कम भेळ सध्या एकत्र मिक्स केलं असं वाटतंय. माझ्या मते मी रेकमेंड नाही करणार. फारच ओके पदार्थ आहे. बाय द वे थोडंसं कन्फ्युजन झालं. मला वाटलं की कचोरी भेळ हा प्रकार आहे आणि नॉर्मल भेळ सुद्धा मिळते. नॉर्मल भेळ इथे मिळतच नाही, मिळते ते कचोरी भेळच मिळते. त्यामध्ये चुरमुरे कचोरी सगळ्या गोष्टी आहेत. रगडा पण आहे. भेळ वेगळी काही इथे मिळत नाही, हीच भेळ आहे कचोरी. ती तर सुकी भेळ झाली. नाही नाही, ओली भेळ जी मिळते ती. ते तर पाणी टाकून देतो ना, भेळ तर हीच आहे ना ऍक्च्युली. लॉजिक जर बघायला गेलं आमच्यासाठी नाही, रगडा कधी टाकत नाही भेळ. भेळ काय फक्त चुरमुरे आणि शेव थोडीच आहे यार भेळ आहे म्हणजे. बहुतांश 90% ठिकाणी भेळ खाल्ली ना मी फक्त पुणे मुंबई म्हणत नाही, मुंबईला सांगली पण हा कोल्हापूर पण सगळीकडे भेळ खाल्ली. हा आम्ही आता महाराष्ट्र फूड टूरच करतोय, बरं नाईस. प्रत्येक जिल्ह्यात जातोय आम्ही. बरं तर मी म्हणून म्हणलं ना, भेळ चाट म्हणा हे चांगलं आहे, बरं. भेळ म्हणून. म्हणजे बरोबर आहे. आता प्रत्येकाचं रिप्रेझेंट Format. आमच्यासाठी भेळ म्हणजे हीच आहे. आमच्यासाठी ती म्हणजे तुम्ही तिथे गेल्यावर आमच्यासाठी तो चुरमुरा आहे बस. आणि तो पण म्हणजे या चुरमुरा नाहीये, तुमच्याकडे तो घुंगरू चुरमुरा आहे. हा म्हणजे तिथं अजून वेगळा हा लागतो. थोडासा हे. हा तरी हा भट्टीचा चुरमुरा, हा तिकडे नाही भेटत. तुला खास मागवावा लागेल. पण आता मला सांग की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वाटतात की ज्या इथल्याच त्या खऱ्या आहेत? ओके, इथल्याच त्या खरं आहेत. मी तर तुला म्हणेल एक भेळ. हा? अजून मी तुला म्हणेल डोसा वगैरे पण खाऊन घे डोसा खा. मॉर्निंगला. इडली खूप आवडली. येस, तर ती तर म्हणजे मी म्हणेल साऊथ मध्ये सुद्धा नाहीये तशी. नाही थँक्यू. चल थँक्यू. तर भेळी तरी निराशा केली आहे. आपण इथली पाणीपुरी ट्राय करून बघूयात. कारण बरेच मराठवाड्यातले लोक आहेत ना, ते पुणे मुंबईच्या पाणीपुरीला नाव ठेवतात. म्हणतात की मराठवाड्यासारखी पाणीपुरी कुठेच मिळत नाही. तर बघूया. ते तर असं सुद्धा म्हणतात की पुणे मुंबईला रगडाच्या नावाखाली वरण घालतात पाणीपुरीमध्ये. इथे बघूयात काय घालतात, वरण घालतात का आमटी घालतात, बघूया. तर इथली पाणीपुरी घेतली. बरं, पाणीपुरीमध्ये कांदा पात आयुष्यात पहिल्यांदा बघतोय मी. आणि इथे आय गेस असं एक पाणीपुरी करून देत नाहीत, एकदमच करून देत आहेत. तर ट्राय करूयात पाणीपुरी, बघूयात. वेगळी चव आहे, म्हणजे काळ्या मसाल्याची कशी चव असते ना तशी या पाण्याची चव आहे. मी असं नाही म्हणणार की नाही आवडलं, म्हणजे याची टेस्ट डेव्हलप व्हायला वेळ लागेल. पण एक आहे की काळा मसाला इतका कधी काय काय लोकांना इतका आवडतो ना त्या मसाल्याचं, त्यांना बाकी काहीच आवडत नाही. आणि तिखट, याच्यामध्ये गोडसरपणा एक कण सुद्धा नाही आहे. ऑफकोर्स मला नाही आवडत ही अशी, म्हणजे मला थोडीशी गोडसर पण आवडतो चाट हा प्रकार. ही मीडियम होती, म्हणजे तिखट तर मला टसकाच लागेल, मी खाऊ शकणार नाही. ओके, तर मला तरी काय मराठवाड्याचा फ्लेवर आवडलेला नाही. तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की मराठवाड्याची भेळ पाणीपुरी चांगली का पुणे मुंबईची चांगली, प्लीज सांगा कमेंटमध्ये. लातूरला आल्यावर ही एक गोष्ट करायलाच पाहिजे असं बऱ्याच लोकांनी मला सांगितलं आणि ऑफकोर्स त्याबद्दल मी ऐकून सुद्धा आहे. आणि ती गोष्ट म्हणजे निलंगा राईस. तर निलंगा राईस हा एक भाताचा प्रकार आहे आणि तो संध्याकाळी मिळतो, म्हणजे दिवसभरच मिळतो. पण मला बऱ्याच लोकांनी सजेस्ट केलं की शक्यतो सकाळचाच खा, कारण सकाळी तो ताजा आणि चांगला असतो. आता खूप स्पॉट आहेत निलंगा राईसचे, त्यातल्या त्यात स्वच्छ स्पॉट आम्हाला मिळाला आहे जो गंजगोलाई इथेच आहे. तर बघूयात, निलंगा राईस आयुष्यात पहिल्यांदा खातोय. येस, तर आपण घेतलेला आहे हाफ प्लेट निलंगा राईस. 15 रुपयाची प्लेट आहे फक्त. आणि मी म्हणलं तसं की म्हणून हे बऱ्याच कामगार वर्ग किंवा ट्रक ड्रायव्हरमध्ये, कारण 15 किंवा 25 रुपयात तुमचं पोट भरतं, सकाळी सकाळी तुमचं अक्षरशः जेवण झाल्यासारखंच होतं. तर त्या अशा पातेल्यांमध्ये ते भात ठेवलेले असतात, अशा बऱ्याच ठिकाणी आहेत. आणि तसाच निलंगा राईस मिळतो. निलंगा नावाचं गाव आहे लातूरपासून जवळ, आणि तिथे एक प्रकारची भात बनवण्याची रेसिपी आहे आणि ती सगळीकडे अप्लाय केली जाते आणि त्याला म्हणून निलंगा राईस म्हणतात. मग तो जिरा राईस, मसाला राईस त्याच्यामध्येच, पण निलंगा राईस हा आहे. हा म्हणजे हायजीन वगैरे सगळे विसरून जायचं. खरं सांगायचं तर मला भीती वाटते ते खाताना, कारण भयानक पद्धतीने ते सगळे देत आहेत आणि सर्व करतायत, प्लेटा सगळ्याच प्रकार. तर मग बघूयात खाऊन, एक घास तरी खाऊयात आपण. खूप ड्राय प्रकार आहे, त्यामुळे ब्रेकफास्ट खाल्ल्यावर काय वाटतं, पोहे कसे असतात तेवढं ड्राय आहे. आणि ना कसलाच ओलसरपणा त्याच्यामध्ये नाही आहे, कम्प्लिटली फ्राईड राईस सारखा आहे. चविष्ट आहे पण, म्हणजे खाताना खूप जास्त तेल आहे. आपण शेजवान राईस वगैरे खातो ना तो कसा असतो, त्यामुळे थोडीशी डाळ पण त्यांनी मिक्स केली आहे, आपण खिचडी बनवतो ना तशा पद्धतीने. आणि ऑफकोर्स लसूण, कांदा या बाकीच्या गोष्टी आहेत.
छान आहे आणि गरम असल्यामुळे खूप छान लागतंय. आपलं मराठी व्हर्जन किंवा महाराष्ट्रीयन व्हर्जन फ्राईड राईसचं तसं हे वाटतंय. मस्त आहे. ओके, आम्ही आलोय बालाजी कचोरी सेंटर. तर हे मी ॲड्रेस प्रत्येकाचे दिलेले असले डिस्क्रिप्शनमध्ये. आणि लक्षात ठेवा की जर नसतील जरी दिले, फक्त गुगलवर टाईप करायचे कष्ट घ्या, तुम्हाला लगेचच मिळून जाईल. तर इथली कचोरी फेमस आहे. ऑफकोर्स कचोरी सेंटर असं नाव आहे. त्या काकांचा ॲटिट्यूड फारच वाईट होता म्हणजे देताना. पण बघूया पण कचोरी कशी आहे ते बघूयात. चटणी मस्त आहे, कांदा पण भरपूर दिलाय. ओके ओके. तर खूप गार आहे. आपण संभाजीनगरला खाल्लं होतं गायत्री चाट सेंटरमध्ये, गरम गरम तुम्हाला सतत करून देतात ते, त्यामुळे छान लागतं. ताजी म्हणजे बनवून ठेवली होती, मग गार आहे. आवरण पण खूप जाड आहे, खूप जास्त खुसखुशीत नाही आहे. मला असं वाटतं काय काय गोष्टींचं नाव होतं, पण फार ग्रेट कचोरी नाही आहे. एकतर खुसखुशीतच नाही आहे, म्हणजे अशी ते करून ठेवलेली असते ना जुनी कशी कचोरी लागते आपल्याला, तोंडात फिरत राहते फक्त, तशा पद्धतीची आहे. आणि आतला मसाला त्यांनी पावभाजी किंवा दाबेलीचा मसाला टाकला त्यामध्ये, म्हणजे इतकं ऑफ व्हायला होतंय ना. म्हणजे कचोरीमध्ये पावभाजीचा काय मसाला. त्यामुळे बालाजी कचोरी सेंटरमधली कचोरी आपण नाही रेकमेंड करणार, नाही आवडली. ओके ओके स्पॉट आहे. जनरली मराठवाडा साईडचे जे चाटचे प्रकार आहेत एकदम स्पायसी आणि एकदम छान असतात, चटकदार. पण फारच निराशा केली बालाजी कचोरी सेंटरने. जोरदार हाणले लातूरला आणि आवडले. बाय द वे, एक महत्वाची गोष्ट, महत्वाची सूचना, ते म्हणजे लातूरमधले स्पॉट संपलेले नाहीत. बरेच स्पॉट शिल्लक आहे ना, तर तुम्ही लगेच कमेंट करायला लागाल, अरे तू इडली चटणी नाही खाल्ली, तू पोहे नाही खाल्ले, म्हणजे तुझं जाणंच व्यर्थ वगैरे असं लोक मला म्हणतात. तर दुसऱ्या भागामध्ये आपण राहिलेले स्पॉट कव्हर करणार आहोत. कारण एकाच भागात जर मी हे सगळे पदार्थ खाल्ले ना, तर मग शेवटचा स्पॉट आपल्याला डायरेक्ट हॉस्पिटलचं कॅन्टीन असा कव्हर करावा लागेल. त्यामुळे 2 भागांमध्ये आपण लातूर फूड कव्हर करणार आहोत. आत्ता मी आयकॉनिक गंज गोलाईच्या भागात उभा आहे. मागे तुम्हाला तो घुमट दिसत असेल. तर पुढच्या भागामध्ये अजून इंटरेस्टिंग स्पॉट्स आपण घेऊन येणार आहोत. लातूर आपल्याला लई आवडले, लातूरमधलं खाणं आवडलंय आणि खूप नवीन सरप्राइजेस मला इथे मिळालेले आहेत. तर बघूया दुसऱ्या भागात आपण काय काय खाणार आहोत ते. तर बुधवार अजिबात चुकवायचं नाहीये. तोपर्यंत हॅपी जर्नी.